बीड प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका, चौकशी होईपर्यंत वेट अँड वॉच. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक. राज्यपालांची भेट घेत मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याबाबत निवेदन, तर वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुराव्याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय? छगन भुजबळांचा विरोधकांना सवाल, तर भुजबळांची भूमिका चुकीची, वडेट्टीवारांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीतनं तिघांना वगळलं. पोलीस अधिकारी महेश विघ्ने आणि हवालदार मनोज वाघ यांना डच्चू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा तरुण अखेर गजाआड. 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपी हितेश धेंडेला मुंबईमध्ये ठोकल्या बेड्या. टोरस कंपनीकडनं गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक. मुंबईसह सर्व शाखांना टाळं ठोकून संचालक फरार. 10% परतावा देण्याचा आमिष दाखवून लूट. देशातल्या HMPV ग्रस्त रुग्णांची संख्या 5 वर. मुंबईतनं कोलकात्याला गेलेल्या 5.5 महिन्याच्या मुलाला व्हायरसची लागण. देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं विधान. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावरती नक्षलवाद्यांचा हल्ला. हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद तर अनेक जवान जखमी झाल्याची माहिती.